राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस थैमान घालतोय। आज नांदेड, खेड, जुन्नर विभागात पावसानं धुमाकूळच घातलाय। गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यानं नागरिक हैराण झाले होते। कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असतानाच आज अचानक ढग दाटून आले आणि अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। यावेळी पावसामुळे उकाडापासून काहीसा दिलासा मिळालाय, मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। उन्हाळी हंगामातील भाजीपाला, मका, फळबागा आणि काढणी झालेल्या पिकांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे दिलासादायक पावसाबरोबरच शेती नुकसानीची ही धास्ती कायम आहे। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। या वादळी वातावरणामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झालं असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। तालुक्यातील पारवा खुर्द येथे काही घरांचं संपूर्ण छत वादळी वाऱ्यामुळे उडून गेलंय। अचानक आलेल्या वादळामुळे घरातील साहित्याचंही मोठं नुकसान झालंय। याशिवाय अनेक शेतकऱ्यांच्या आंबा बागा आणि हळद पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक धोक्यात आलं असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। उत्तर पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसानं झोडपलं असून अचानक आलेल्या या अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढवल्यात। आधीच कांद्याचे बाजारभाव गडगडल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात असताना आता दुसरीकडे अवकाळी पावसानं हा कांदा भिजून खराब होणार असल्यानं शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे। मात्र या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं थोडासा दिलासा मिळालाय। खेड, जुन्नर, नांदेड नव्हे तर माणगाव, इंदापूर, महाड येथे आज मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली असून अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावलाय। बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणीही नागरिकांची तारांबळ उडाली आहे। हवामान खात्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचंही नुकसान झालंय। प्रशासनाने काही आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत।